पैसे मिळवावेत, पैसा मिळाला पाहिजे अशा उदात्त हेतूने त्यांनी आयुष्यभर आपलं काम केलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने पैसा अर्जन करणं, उत्तम ठिकाणी तो पैसा खर्च करणं, या दोन गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये घडत असतात त्याला उत्तम गती ही त्याच्यासाठी वेगळी नाही. आणि म्हणून उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवघानी. योगायोगानं 3 पुत्र करते झाल्याच्या नंतर नानांनी त्यांच्याकडेच संपूर्ण कारभार सोपवला. आपण पुन्हा काही पाहिलं नाही. मुलं योग्य करत आहेत असा आत्मविश्वास असल्यामुळे त्यांनी पुन्हा कधी व्यवहारामध्ये डोकं घातलं नाही. गायांचा व्यवसाय असेल, शेतीचा व्यवसाय असेल, दुसऱ्यांच्याकडे सुद्धा काही रोजगाराची पूर्वार्धामध्ये काही कामं असतील तरुण असताना हे सगळे कामं त्यांनी केले. आणि वैकुंठवासी किसन महाराज सुर्के यांचं या सोने गावात आगमन झाल्याच्या नंतर त्यांनी पवित्र अशी तुळशीमाळेची दीक्षा घेतली. नामस्मरण, तुळशीची माळ गळ्यामध्ये आणि नित्य गायीचा सहवास, गायांच्या शेजारी झोपणं, गायांच्या चाऱ्याची व्यवस्था करणं, गायांच्या पाण्याची व्यवस्था करणं, नित्य गायीचं दर्शन. या जगात काही पवित्र वस्तू सांगितल्या, त्यामध्ये गंगा, गायत्री, गीता अशा एकदम पवित्र वस्तू आहेत. आणि त्याच्यामध्ये गाय सुद्धा अत्यंत पवित्र आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गायीचं गोमूत्र पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं दूध पवित्र आहे. याहीपेक्षा नानांचं अखंड जीवन एक प्रकारचं पंचगव्यामध्ये गेलं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. योगायोगाने या कुटुंबाकडे, अनेक कुटुंबाकडे मी मुक्काम केला, मुक्कामी राहिलो. माझं गाव आता आळंदी असल्यामुळे मला नाविलाजाने थांबावं लागतं. पण या कुटुंबानं कोरोना काळात सुद्धा मी येऊ नये असे कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया मिळाली नाही. कोरोनाचा काळ अशा पद्धतीचा होता की मुंबईमध्ये सर्व्हिस करणाऱ्या माणसालाही त्याच्या घरी येण्याकरता परवानगी नव्हती. पण हे कुटुंब थोडंसं धाडशी असल्यामुळे त्यांनी मला कोरोना काळातही सुद्धा या ठिकाणी येऊ देण्याची परवानगी किंवा कामाला थांबलो. योगायोगानं या कुटुंबातल्या 4ही पिढ्याबरोबर मी एकाच दिवसामध्ये संभाषण करत होतो. आजोबा, मुलगा, नातू आणि पंतू या 4ही माणसाबरोबर मी योगायोगानं बोलत होतो. पण सर्वांचा आदरभाव तितकाच प्रतीचा होता. नानांचं फार बोलणं नसायचं, पण महत्त्वाचे काही 4-2 वाक्य ते बोलायचे. आणि आम्ही खुशाली आहे का, बरी तब्येत आहे का, असं त्याचं कधी कधी थोडीशी बोलायचे, पण वैतागल्यासारखं असे पण कधी कधी व्हायचं. कधी चांगले बोलायचे, पण कधी म्हटलं आता काय आपल्याला काही होत नाही, काय आपण करू शकत नाही, हात दुखतात, पाय दुखतात, असं तसं असायचं. पण संपूर्ण कुटुंबाने एकच बोलेल. संपूर्ण कुटुंबाने नाना इथपर्यंत आले. वास्तविक पाहता बऱ्याचशा दिवसापासून त्याचं फिरणं बंद झालेलं होतं, पण तरी सुद्धा इथपर्यंत आले. त्याचं कारण संपूर्ण कुटुंबाने केलेली त्यांची सेवा आहे. आणि त्या सेवेचं, नानांच्या सेवेचं फळ या कुटुंबाने मी बघितलं. 2-3 प्रकारचे कष्ट करून 2-3 खरेद्या घेतल्या. आणि आपण हे जे पाहतो ना बंगले, असे बंगले सोनाई गावामध्ये कुठेही पाहायला भेटणार नाही. तू म्हणता त्यांच्या घरी थांबता, त्यांच्या भाकरी खाता म्हणून म्हणता का? नाही ना, असे दाखवा. असे बंगले एकाच स्क्वेअर फुटाच्या मापाचे तुम्ही कोणते बंगले शिरले तर तुम्हाला प्रश्न पडेल, हा बंगला नेमका पहिला का दुसरा का तिसरा, असा प्रश्न आहे. एकदम सारख्या आकारामध्ये 3 हा गुरुचा अंक आहे. त्यांनी गुरुची सेवा केली, त्याचा फायदा त्यांना या रूपाने मिळालेला आहे. 3 प्रकारच्या खरेद्या झाल्या, 3 प्रकारचे बंगले सुद्धा झाले. जे वारले त्यांच्या नावामध्ये सुद्धा 3च अक्षरे होते. आणि त्यांनी ज्यांचं कीर्तन ठेवलं त्यांच्या नावामध्ये सुद्धा 3च अक्षरे. 3 हा गुरुचा अंक आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. 3 आणि 9 हे 2 अंक श्रीगुरूच्या माध्यमातून येतात, श्रीगुरूच्या अधिष्ठित आहेत. म्हणून गुरूंची सेवा घडली. या कुटुंबावर असे कालच्यासारखे आणखी पहिले 1-2 आघात आले, पण त्या आघातामधून हे संपूर्ण कुटुंब सावरलं. या कुटुंबाची लोकांमध्ये असलेली आवड आम्ही त्यावेळेस पाहिली.
या घरातले 2 कुटुंब 1 महिना एक कुटुंब आयुष्यामध्ये होतं, तर दुसरं एक पेशंट आयुष्यामध्ये 1 महिना होतं, तर दुसरं पेशंट आयुष्यामध्ये साधारण 2 ते 2.5 महिने होतं. पण अशाही प्रसंगातून 2.5 महिने असलेलं पेशंट माऊलींच्या कृपेनं, श्रीगुरूंच्या कृपेनं, किंवा जसं 10व्याच्या दिवशी 7-8 महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहिले, तसे आजही 7-8 महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या साधू संतांच्या सेवेनं 2 पेशंट योग्य रीतीने घरी आले आणि ते कष्ट करण्याकरता प्रपंचामध्ये आज उभे आहेत. एक पेशंट तर एवढं सिरियस होतं, सगळ्यांनी ती आशा सोडून दिलेली होती. पण या कुटुंबाचं प्रेम, या कुटुंबाची माणुसकी अशा पद्धतीचे की यांच्या कुटुंबाकडे कोणताही कार्यक्रम असला तर त्या तुलनेत आजच मला थोडेसे कमी माणसं वाटतात, पण या कुटुंबाकडे कोणताही कार्यक्रम असला आपण पाहतो यांच्याकडे माणसाची कमतरता नाही राहत. नोबेलच्या बाहेर 25 माणसं सारखे बसलेले असायचे, सारखे बसलेले होते. आणि आमचं प्रेम म्हणून आम्ही सुद्धा दिवाळीच्या दिवशी 2 वाजता हॉस्पिटलमध्ये होतो. त्या दिवशी आम्ही सुद्धा सण साजरा केला नाही, आमच्या पूर्ण कुटुंबाने सण साजरा केला नाही. दिवाळीच्या दिवशी या घरातलं पेशंट नोबेलमध्ये ॲडमिट होतं. घरातल्या त्या सगळ्याच माणसांनी या परिसरात सण नाही साजरा केला. सर्पदंशाचं एक पेशंट होतं आणि काविळीचं एक पेशंट होतं, पण दोन्ही पेशंट त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं, चांगली गोष्ट आहे. परंतु या 3ऱ्या गोष्टीमध्ये जरी आम्हाला यश आलं नसलं तरी एक महान असा पुण्याचा ठेवा म्हणावा लागेल की नानांनी आपला जो देह ठेवला काल सार्थक केला त्यांनी आणि धरेला मनी विश्वास. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये जी काही काळ आहे, जी घटना आहे, त्यांनी योग्य रीतीने तो सांभाळला आहे. काळ सार्थक एक प्रकारचा त्यांनी केला आहे. म्हणून हरिदिनीच्या दिवशी नानांनी आपला देह ठेवला. अत्यंत त्या रीतीने त्यांचा गुण हा खऱ्या अर्थानं शेवटच झाला. जसं शेवट तो भला माझा गोड झाला, माझा गोड झाला, आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, रखुमाई वरा पांडुरंग पिटीसाठी नाना खर्च गेले. हरिदिनी याचा अर्थ असा आहे, बाकीच्या तिथी वेगळ्या आणि एकादशी तिथी स्वतः पांडुरंग परमात्म्याची तिथी आहे. आणि म्हणून त्या तिथीला सूर्योदयाला उत्तरायण लागल्याच्या नंतर पंडित महाराजांनी निष्क्रियच्या कीर्तनात ते सांगितलं आणि श्रद्धांजलीमध्ये सुद्धा सांगितलं की भीष्माचार्यांनी देह बरेचसे दिवस चरपंजरी का ठेवला, तर त्याचं कारण ती उत्तरायणाची वाट पाहत होते. तसं नाना सुद्धा एक प्रकारची उत्तरायणाची वाटच पाहत होते असं म्हटलं तर बघू ठरणार नाही. नानांची सेवा संपूर्ण कुटुंबाने नित्य केली आणि खऱ्या अर्थानं हाच खरा शेवट गोड आहे. यासाठी गेला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. संपूर्ण कुटुंबाने कधी कंटाळा केला नाही. खऱ्या अर्थानं आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत सेवा महत्त्वाची. नंतर आपण किती जेवण दिलं तर त्याचा उपयोग नाही. अशी कितीतरी कुटुंब आहेत स्वतः बंगल्यात राहतात आणि आई वडील मात्र कोणाचे सफरात आहेत, कोणाचे पत्र्यामध्ये आहेत, कोणाचे कसे आहेत. आणि या कुटुंबाने सेवा केली. हाच आदर्श या कुटुंबाकडनं आपण सर्वांनी मिळून घेतला पाहिजे. नानांना सांगेल नित्य नेमाने सकाळी खजूर, खारी खोबरं किंवा शेंगदाण्याचा लाडू नित्य नेमाने होता, नित्य नेमाने. नानाने त्या दिवशी सुद्धा लाडू खाऊनच आपला देह ठेवला. खऱ्या अर्थानं यांची प्रसन्नता, यांचा कृपा आशीर्वाद हाच आपल्या संपूर्ण जीवनाची वाटचाल आहे. अर्थात तीच शिदोरी घेऊन आपण आपलं जीवन व्यतीत करायचं आहे. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर माऊली